रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली. श्रीराम भक्तीने फळली रामदास बोले या नामे. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली. मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला. तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन. ऋषिकल्पम रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं. चतुर्वेदेश्वरः प्राणं प्रणमामि पुनः पुनः. जय जय रघुवीर समर्थ. आदौ रामतपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनं. वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं. वाली निर्दलनं समुद्रतरणं लंकापुरी दाहनं. पश्चाद् रावण कुंभकर्ण हननम् एतद्धि रामायणम्. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जपा कुसुम संकाशं काश्यपेयं महद्युतिं. तपोरिं सर्वपापघ्नं प्रणतोऽस्मि दिवाकरं. दधिशंख तुषाराभं क्षीरोदार्णवसंभवं. नमामि शशिनं सोमं शम्भोर्मुकुटभूषणं. धरणीगर्भसम्भूतं विद्युत्कान्ति समप्रभं. कुमारं शक्तिहस्तं च मङ्गलं प्रणमाम्यहं. प्रियङ्कुकलिकाश्यामं रूपेणा प्रतिमं बुधं. सौम्यं सौम्यगुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहं. देवानां च ऋषीणां च गुरुं काञ्चनसन्निधं संविधं. बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिं. हिमकुन्दमृणालाभं दैत्यानां परमं गुरुं. सर्वशास्त्रप्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहं. नीलाञ्जनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजं. छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्चरम्. अर्धकायमहावीर्यं चन्द्रादित्यविमर्दनं. सिंहिकागर्भसम्भूतं तं राहुं प्रणमाम्यहं. पलाशपुष्पसङ्काशं तारकाग्रहमस्तकं. रौद्रं रौद्रात्मकं घोरं तं केतुं प्रणमाम्यहम्. इति श्रीव्यासविरचितम् आदिव्याधि नवग्रहस्तोत्रं संपूर्णं. जय जय रघुवीर समर्थ. नृसिंह अवताराचं वर्णन करत असताना आपण पाहिलं की नृसिंह अवताराचं वर्णन करताना आपण मंगळ ग्रहाचा त्याच्यावरती कसा प्रभाव आहे किंवा मंगळ ग्रह हा कसा कारक आहे या सगळ्या गोष्टीला. रुद्रावतार आहे, त्याचा रंग आहे, त्याचा क्रोध आहे आणि त्याची सकारात्मक बाजू आपण जेव्हा बघतो त्या सकारात्मक बाजूमध्ये हे सगळे क्रोध कशा करता तर आपल्या प्रल्हाद भक्तासाठी रक्षण करण्याकरता. म्हणजे त्याच ग्रहाची सकारात्मक बाजू, त्याच ग्रहाची नकारात्मक बाजू, पण दोन्ही याचं जेव्हा पारडं सारखं होतं त्यावेळी जे मंगळ ग्रहामुळे घडलं आहे नृसिंह अवतार त्याचं वर्णन आपण मागच्या वेळेस बघितलं, जी 30 एप्रिलला आपल्याला त्याचा जयंती आहे. नृसिंह जयंती आहे त्या दिवशीचं ते वर्णन आहे. आता लागलीच 19 तारखेला अक्षय तृतीया आणि परशुराम जयंती आहे आणि त्या परशुराम जयंती असल्यामुळे त्या अवताराचं वर्णन आज करूया. तसं पाहिलं तर सूर्यापासून सुरुवात करायला पाहिजे, पण सध्याच्या परिस्थितीमध्ये जसे जसे योग आहेत, जसे जसे ग्रह आहेत त्याप्रमाणे आपण जर त्याचं वर्णन केलं तर आपल्याला त्याचा निश्चित फायदा आधीच होईल आणि त्यावरती चिंतन आणि मनन होऊन तशा प्रकारची उपासना किंवा साधना घडेल. आपल्याला माहिती आहे हे सगळी जे शास्त्र आहेत, जे काही पुराण आहेत, जे काही वेद आहेत आणि जे काही धर्मग्रंथ आहेत त्या सगळ्यांचा उपयोग आपल्याला झाला पाहिजे. अन्यथा त्या ग्रंथांवर जर धूळ बसली आणि नुसते ग्रंथ वाचन करून त्याचा फायदा नाही हे कळल्यामुळे आपण थोडीशी माला बदलली की सूर्यापासून वर्णन करण्यापेक्षा आपण नृसिंह अवताराचं आपण चिंतन केलं. आणि आता हा जो परशुराम अवतार आपण सुरुवात करतोय ते सुद्धा आता 19 तारखेला अक्षय तृतीयाला परशुराम जयंती असल्यामुळे याचं वर्णन आपण आता ऐकू आणि त्याचं चिंतन आणि मनन करू.
त्या दिवशी कोणीतरी म्हटलं की ते 9 ग्रह जे आहेत त्या 9 ग्रहांचे अवतार लक्षात आले नाही, म्हणून पुन्हा एकदा सांगते की सूर्य हा ग्रह आहे रामाचा अवतार. राम अवतार म्हणजे सूर्यग्रह कारक आहे त्याचा. चंद्र हा कृष्ण अवताराचा कारक आहे. मंगळ हा नृसिंहाचा कारक आहे. बुध हा बुद्ध अवतार जो होतो तो. गुरु हा वामन अवतार आहे. आपल्याला थोडीफार कल्पना आली असेल या सगळ्या विवेचनावरून त्या ग्रहांचं वैशिष्ट्य आणि तो अवतार याच्याशी आपण आपल्या मनातल्या मनात तुलनासुद्धा करू शकतो. गुरु म्हणजे वामन अवतार, बटू अवतार. त्यानंतर शुक्र जो आहे ग्रह, आता आज जो आपण घेणार आहे तो परशुराम अवतार आहे. आणि याचा अवताराचं वैशिष्ट्य काय आहे ते निरूपणात सांगते ना. तर शनी जो आहे ग्रह तो कुर्मावताराचा कारक आहे. प्रत्येकाचं स्तोत्र आपण म्हणून त्या दिवशी आपण त्याची आराधना आणि चिंतन करू. शनी कुर्म आहे. राहू हा वराह अवताराचा कारक आहे. आणि केतू हा मत्स्यावताराचा कारक आहे. मत्स्यावताराने खरं सुरुवात करायला पाहिजे केतूप्रमाणे. केतू हा मोक्षाचा कारक आहे ग्रह, जो 12व्या स्थानात ज्या पत्रिकेत असतो त्या ठिकाणी मोक्षस्थान असतं असं म्हणतात. तो जो मत्स्यावतार जो आहे तो आपल्या केतूचं कारण आहे. हे सगळे ग्रह कितीही त्रासदायक असले तरीही भगवत भक्तीनी आणि सद्गुरू प्रेमानी, सद्गुरू आशीर्वादाने या सगळ्या ग्रहांच्या कलांवरती आपण मात करू शकतो. आणि त्या काळी तसे तसे अवतार झाले त्याचा संबंध आपण आपल्या स्वतःच्या जीवनाशी लावायचा. असे हे 9 ग्रह आणि 9 अवतार. आता कल्की 10वा अवतार कल्की जो आहे दशावतारातला तो अजून झाला नाही. त्याचं विशिष्ट वर्णन 9 अवतार झाल्यानंतर करेल. मग तो केव्हा होणार आहे, काय होणार आहे किंवा त्याचं वैशिष्ट्य काय आहे तो अजून व्हायचा असल्यामुळे त्याच्याबद्दलचं विवरण सगळ्यात शेवटी करू. आणि असं हे नवग्रहांचं जे विवरण आहे त्या नवग्रहांच्या स्तोत्राद्वारे आपण त्याची चिंतन आणि मनन करतो आहे. आता हा जो परशुराम अवतार आहे त्याचं परशुराम अवताराचं जर वर्णन करायचं असेल फक्त तेवढ्यापुरतं तर हिमकुंदमणा लाभम दैत्यानाम परमम गुरुम, हिमकुंदमणा लाभम दैत्यानाम परमम गुरुम सर्वशास्त्र प्रवक्तारम भार्गवम प्रणमाम्यहम, असं त्याचं वर्णन आहे. हा भगवान परशुराम जो आहे तो अवतारातला 6वा अवतार आहे. आणि 6वा असल्यामुळे ज्योतिषशास्त्रामध्ये जो शुक्र ग्रह आहे त्या शुक्रग्रहाबद्दल जेव्हा वर्णन करतात ते शुक्राचं वर्णन करताना आपल्याला फार आवडतं. कारण शुक्र हा सुख, कला आणि सौंदर्याचा कारक आहे. मग ज्यांच्या पत्रिकेमध्ये शुक्र प्रबळ असेल ते सौंदर्यवान असतात, त्यांच्या हातामध्ये कला असते. आणि आपण जेव्हा बघतो ते सिनेमे जेव्हा रिलीज करतात पहिल्यांदा तेव्हा तो सुद्धा शुक्रवार असतो. कारण सिनेमा, सौंदर्य, कला या सगळ्यांचा कारक शुक्रग्रह असल्यामुळे ते शुक्रवारी जनरली या सगळ्या गोष्टी रिलीज करतात की ज्यामुळे त्यांना वाटलं त्या शुक्राचा प्रभाव त्या दिवशी असतो आणि आपल्याला यश मिळेल. म्हणजे यश मिळण्यासाठी सुख, कला, सौंदर्याचा कारक तो असल्यामुळे त्या दिवशी ते तशी आराधना केली जाते असं शुक्राचं वर्णन आहे. फक्त शुक्राबद्दल बोलतोय आपण, पण तो भार्गव म्हणजे भृगु ऋषींचा वंशज आहे. भृगु ऋषींचा वंशज जे परशुराम आहेत त्यांच्या अवताराचा सुद्धा कारक शुक्र आहे. आता शुक्र सौंदर्याचा, शुक्र कलेचा, शुक्र सुखाचा कारक आहे असं आपण जर पत्रिकेत म्हटलं तर यांच्या नशिबात म्हणजे यांच्या पत्रिकेत ह्यांच्या अवतारामध्ये सुख आहे का, कला आहे का किंवा सौंदर्य आहे का, या तिन्ही गोष्टी नाही आहेत. पण त्यांच्या अवतारासाठी कारक जो आहे, जसं मागे जेव्हा वर्णन केलं तर आपण लागलीच म्हटलं की तो क्रोधाचा कारक आहे, तो अग्नीचा कारक आहे, तो रागाचा कारक आहे आणि त्यामुळे नरसिंह प्रगट झाले. त्याच्याकडून शक्ती घेऊन नरसिंह प्रगट झाले असं आपण म्हणतो. पण शुक्राची ही कला, शुक्राच्या बद्दल बोलत असताना शुक्राचे जे वैशिष्ट्य आहे ते तर सुख, सौंदर्य आणि कला याचं आहे. पण त्याचं जे मूळ आहे आपल्या शुक्राचार्यांचं, त्यांचं मूळ जे आहे ते ज्ञान आणि स्वरूप आणि न्याय आहे. यांचं स्वरूप काय आहे की न्याय आणि ज्ञान आणि स्वरूप, स्वतःचं स्वरूप म्हणजे 12वं स्थान पत्रिकेतलं 12वं स्थान जर केतू असेल तर जसं भाग्य लागतं कशाचं, मोक्षाचं, आणि मोक्ष मिळण्यासाठी 12वं स्थान पत्रिकेतलं जसं बघतात तसं या शुक्राचं जर बघायचं असेल तर आपल्या शुक्राचार्यांचं जे आहे ते बाकी, परशुरामाचं जे आहे ते बाकी काय आहे, स्वरूप, ज्ञान आणि न्यायाचा भाग त्यांनी त्याच्यातला घेतला आहे. मग भृगूचा वारसा कसा, तर जमदग्नी ऋषींचा पुत्र आहे. हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आता त्याची जयंती आलेली आहे. जमदग्नी ऋषींचा पुत्र आहे, त्याला भार्गवराम असं म्हटलं जातं. आणि हे शुक्राचार्य हे भृगूंचे पुत्र आहेत.
आणि एकाच कुळातले असले, कोणाचं तरी ऑडिओ सुरू आहे, एकाच कुळातले असल्याने शुक्राची नीती आणि परशुरामाचं कर्तव्य जे आहे ते सगळं जमदग्नी ऋषींचं आहे, ऋषींकडून आलेलं त्या कुळातलं आहे. त्या कुळातलं असल्यामुळे यात एकवाक्यता आहे. कुणामध्ये? शुक्राचार्यांमध्ये आणि परशुरामांमध्ये एकाच वेळी. शुक्राचार्य दैत्यांचे गुरु आहेत आणि कौरवांचे आणि पांडवांचे दोघांचेही गुरु आहेत. त्यानंतर हे परशुराम जे आहेत ते क्षत्रियांचा निपात केलेला आहे असे आहेत, पण ते एकाच वंशातले, जमदग्नीच्या वंशातले. आता बघा वातावरणामध्ये कसं आहे, उष्णता वाढलेली आहे आणि उष्णता वाढलेली आहे, दाह वाढलेला आहे आणि अशा याच्यात त्यांची जयंती येते. त्यामुळे त्यांना किती मानसिक आणि त्यांचा किती त्रास झाला असेल तेव्हा त्यांनी तो अवतार घेतलेला आहे. कशासाठी? की या सगळ्या गोष्टीचा, अधर्माचा नाश करण्यासाठी घेतला आहे. अवतार आहे जमदग्नीचा पुत्र. जमदग्नी आणि रेणुकेची कथा थोडीशी आली पुढे, वेळ मिळाला तर सांगते. आणि शास्त्र आणि शस्त्राचा समन्वय आपल्या परशुराम अवतारांमध्ये आहे. कसा शुक्र ह्या ग्रहामध्ये सुद्धा कवचासारखा, शुक्र हा जो ग्रह आहे तो कवचासारखा मानला जातो. जर एखादी चांगली गोष्ट असेल, एखादी चांगली गोष्ट जर जमवून ठेवायची असेल, जशी आतमध्ये, तर बीच्या बाजूला जसं कवच असतं तसं चांगल्या गोष्टींचं रक्षण करण्यासाठी कवच आहे. कवचासारखं हा शुक्र काम करतो. किती महत्त्वाचं काम करतो याचा अर्थ सरळ आपण असा काढायचा की जर समजा एखादा अधर्माच्या विरुद्ध जर आचरण करायचं आहे, कोणता तरी निर्णय घ्यायचा आहे, तर त्या निर्णयाला सपोर्ट करणारा, कवचासारखं धारण करणारा हा शुक्र ग्रह त्याला सपोर्ट करणार आहे. सौंदर्य, न्याय, हे न्यायाचा जो ग्रह आहे तो न्यायाचा ग्रह त्याला कवचासारखं धारण करणार आहे. निर्णय घेतला ना मग त्यामध्ये चूक होऊ देणार नाही. मग अशी कितीतरी उदाहरणं आपण पाहतो. मग हाच शुक्र ग्रह रावणाच्या युद्धामध्ये कसा वागला असेल ह्याचा विचार करा. जेव्हा रावणाचं आणि रामांचं युद्ध होतं तर तो शुक्र ग्रह कवचासारखा कुणाच्या मागे उभा राहील? अर्थातच रामांच्या. हेच भार्गवराम, हे सुद्धा दोघे एकाच अवतारातले आहेत. त्यामुळे जे अधर्माचे आहेत त्यांना नाही, जे धर्माकडून राहतात त्यांना कवचासारखं धारण करणारे परशुराम आहेत. आता हा जर अर्थ घेतला तर हा शुक्राचा मूळ नीती, न्याय, शास्त्र, शस्त्र सगळ्याचा अभ्यास करणारे जे परशुराम आहेत, ज्यांचा अवतार आहे, त्याला सांभाळणारा ग्रह कोणता आहे? तर शुक्र ग्रह आहे. त्या ठिकाणी सौंदर्याचा प्रश्न नाही. मग कवचासारखा मानला जातो. तो केवळ विलासी नाही राहत, तर तो शुक्रनीती आणि युद्धकलेचा देखील स्वामी आहे. मग विलासिता जर करत असेल कोणी पत्रिकेमध्ये असलेल्या दोषांप्रमाणे, तर तो दोष आहे. त्या दोषाला बाजूला करून परशुरामांची आराधना करून मोक्षाकडे जाणं हे आपली इतिकर्तव्यता आहे. याचं कारण परोपकाराय फलंती वृक्षा, परोपकाराय वहन्ति नद्या, परोपकाराय दुहन्ति गाव, परोपकाराय इदं शरीर. हे जे शरीर आहे, हे शरीर परोपकारासाठी मिळालं आहे. परोपकारासाठी ज्यांना शस्त्र उचलायचं आहे त्यांनी शस्त्र उचलायचं आहे, ज्यांना नीतीची स्थापना करायची आहे त्यांनी नीतीची स्थापना करायची आहे, ज्यांना धर्माची स्थापना करायचं, कर्तव्य करायचं त्यांना ते करायचं आहे. आणि आपल्याला सर्वसाधारणपणे शास्त्र आणि शस्त्र जर आपल्या हातात घ्यायचं नसेल तर दुसरा आहे आपल्याला शुक्र ग्रह, त्याला सपोर्ट करणारा. तो म्हणतो परोपकार करा आणि त्या परोपकारातून तुम्हाला भगवत प्राप्तीचं वरदान या शुक्र ग्रहाकडून मिळतं. एक व्यक्ती होता जो एका ठिकाणी अचानकपणे काशीच्या घाटावरती बसला होता. एक सत्पुरुष आले, आणि आत्ताची घटना आहे. सत्पुरुष आले आणि त्यांनी सांगितलं, बहुतेक तुझ्या आईची तब्येत चांगली नाही आहे, घरामध्ये वातावरण जरासं घाबरलेले आहे, सगळेजण घाबरलेले आहेत तुमच्या घरात, आईची प्रकृती नीट नाही का? आणि आईचं मातृ ह्याबद्दल तो बोललाय अचानकपणे, नुसता चेहऱ्याकडे बघून. आणि त्यांनी सांगितलं की 3 महिने तुम्ही जगन्नाथाला जा आणि त्या ठिकाणी निरपेक्षपणे सेवा करा. 3 महिन्यानंतर बघा तुमच्या घरामध्ये आपोआप बदल होतील. आता हे आपल्याला अंधश्रद्धेने न बघता त्यांनी चेहऱ्यावरून ताडलंय. म्हणजे त्यांची स्वतःची तपश्चर्या किती असेल त्या सांगणाऱ्याची. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगायचा आहे की जर तू परोपकार केला म्हणजेच त्याच्या पत्रिकेतला जो शुक्रग्रह आहे तो प्रबळ झाला. आणि तो प्रबळ झाल्यामुळे समोर बरोबर ती व्यक्ती आली आणि त्या व्यक्तीने हेच सांगितलं जे त्याच्या जीवनामध्ये घडायला पाहिजे होतं. आणि ते घडल्यामुळे घरामधलं वातावरण सगळं व्यवस्थित होणार होतं. कोणी कोणाला पैसा देत नाही आहे, कोणाला घेत नाही आहे, पण अतिशय व्यवस्थित वेळी त्याला मिळालेला हा जो सल्ला आहे तो त्याच्या शुक्र ग्रहाचा कारक आहे. असे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ आपण या ग्रहातून काढू शकतो. जिथे जिथे न्याय, जिथे जिथे नीती आणि जिथे जिथे आपल्याला परोपकार दिसेल
परोपकार आणि प्रत्यक्षात तो सौंदर्याचा कारक असून सुद्धा जो परोपकार करेल त्याला बाकी निश्चित फळ मिळेल, आणि 12व्या स्थानात जर असेल मग तर तो मोक्षच देणार आहे. तर या सगळ्या प्रकारचं जर म्हटलं तर तो कवचासारखा असा मानला जातो. मग असं कवच धारण केलेला, ज्याच्या परशुनी असं कवच धारण केलेला परशुराम, त्याचा जन्म, त्याचा जयंती, त्याचा अवतार जो आपण बघतोय तो दुसरा अवतार आहे. आता ह्याच्यामध्ये शक्ती, शास्त्र आणि सगळ्याचा संगम आहे. ब्राह्मणत्व त्यांचा संगम आहे. जेव्हा समाजात ज्ञानाचा आता सध्या बघा, आपण कल्पना करू शकतो हे सगळे अवतार असं वाटतं की खरंच आपल्या डोळ्यासमोर घडतील. आता ज्या ठिकाणी ज्ञानाचा आणि ब्राह्मण्याचा अपमान होतो, आता ब्राह्मण हे 4 वर्णांवरती माझं आधीचं विवेचन झालेलं आहे आणि त्याच्या संकल्पना अगदी स्पष्ट आहे की ब्राह्मण ही जात नसून ब्राह्मण्य हा धर्म आहे. त्या धर्माचा जे अपमान करतील, ब्राह्मण्याचा जो अपमान करत असेल, सत्तेचा म्हणजे क्षत्रियांचा माज जर वाढला असेल तर परशुरामांनी शस्त्र उचललेलं आहे. ज्या ठिकाणी क्षत्रियांचा माज, बरं मग तसं म्हटलं तर एकदम ताबडतोब मनात प्रश्न येतो की क्षत्रिय रामही आहेत आणि क्षत्रिय शिवाजी महाराजही आहेत. असा सतत मनाला चिंतन करत ठेवायला पाहिजे की क्षत्रियांचा माज वाढलेला असेल म्हणजे ज्या ठिकाणी विवेकाने बघितलं आणि धर्मावर आणि ब्राह्मण्यावर जर कोणी आघात करत असेल, जे सध्याची परिस्थिती आपण बघतोय त्याचा चुकीचा सुद्धा अर्थ काढला जातोय ब्राह्मण्याचा, धर्माच्या नावाखाली काय चाललंय, हे जेव्हा घडतं तेव्हा परशुराम अवतार घेतात. परशुरामांचा जन्म म्हणजे या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला सध्याच्या परिस्थितीमध्ये तर परशुरामांनी अवतार घ्यावा अशी परिस्थिती आहे आणि त्यांना शुक्रग्रह सामील आहे. मग जर एखाद्या व्यक्तीने म्हटलं की त्या परशुरामांसारखं कार्य करायचं आणि सत्याला धारण करायचं तर त्याला शेवटपर्यंत नेणारा त्याचा जर पत्रिकेतला ग्रह छान असेल तर तो ते कार्य करून जातो. आणि अशा प्रकारचा हा अवतार आहे. शुक्र जसा असुरांचा आहे ना, तसा देवांच्या युद्धात न्यायाची बाजू धरतो. शुक्र जसा असुर, आणि दोघांचं जेव्हा युद्ध होतं, असुरांचं आणि सुरांचं जेव्हा युद्ध होतं त्यावेळी न्यायाचा पक्ष तो घेतो. म्हणजे कौरव पांडवांमध्ये जो काही चालू होता, जो खेळ म्हणजे जे युद्ध चालू आहे त्यामध्ये अर्थातच कौरवांचा भाग सोडून त्यांनी शुक्राचार्य त्यांच्याकडे असून सुद्धा पांडवांनाच न्याय देणार आहे. इतक्या विपरीत परिस्थितीत सुद्धा तो न्याय पांडवांनाच देतो. म्हणजे शुक्र दोन्ही याच्या समोर जरी आला तरी तो न्याय देणार आहे. म्हणजे सत्यम परम धीमही आपण जे म्हणतो तो सत्याचा विजय देणारा शुक्रग्रह आहे. शुक्र जसा असुर आणि देवांच्या युद्धात न्यायाची बाजू धरतो आणि तेच काम परशुरामांनी अधर्मी राजांचा नाश करून न्यायाची पुनर्स्थापना केली आणि निर्मिती आणि नवनिर्माण. आता नवनिर्मिती केली त्यांनी नवीन. जर एखादी गोष्ट संपली आपल्या समाजातली, आता म्हणतोय आपण कलियुगामध्ये जसं होणार आहे, कल्की अवतार झाल्यानंतर बरंच काही जुनं संपून जाणार आहे. मग सगळं जुनं संपल्यावर नवीन निर्मिती तर पाहिजे, कारण पृथ्वीचा हा जो डोलारा आहे तो चालू राहायला पाहिजे. त्यामुळे नवनिर्माण आणि निर्मिती हे सुद्धा कार्य शुक्राच्या अधिपत्याखाली येतं आणि ते कार्य परशुरामांनी केलेलं आहे. म्हणजे मारून टाकायचं, निशस्त्र करायचं आणि मग त्यानंतर निर्मिती करायची, ज्याला उपमा आहे फिनिक्स पक्षाची. फिनिक्स पक्षी म्हणे राखेमध्ये मरतो, हे जरी काल्पनिक पात्र असलं तरी राखेमध्ये त्याचं मरण होतं, पण त्या राखेतून त्याची पुनर्निर्मिती होते. सर्वसाधारण जर विचार करायचा असेल तर साप जसा काट टाकतो तसं नवीन निर्मितीचं पण त्याच्यामध्ये साधन निर्माण होतं शुक्रग्रहामुळे. आणि हा शुक्रग्रह त्यांचा अतिशय बलवान असल्यामुळे त्यावेळी त्यांनी ते कार्य करण्यासाठी ह्या अवताराची ह्या दिवशी योजना केली आणि त्यांनी नवनिर्मितीचं सुद्धा कार्य केलं. आणि आपल्याला हे काहीच घटना माहिती नसताना विष्णू अवतार घेत आहेत आणि त्यांचं काम त्या अवतारामध्ये येऊन करतात आहे, हे आपलं किती भाग्य आहे. या भाग्यामध्ये आपण शांतपणे झोपलेलो असताना आपल्या लोकांवर जो अन्याय झाला त्या अन्यायाला न्याय देण्याचं कार्य करण्यासाठी परशुरामांचा अवतार झाला. मग शुक्राची मग त्यांना म्हटलंय की शुक्र याचा कारक परशुराम आहे, निर्मितीचा कारक परशुराम असल्यामुळे त्यांनी केवळ विनाश नाही केला तर त्यांनी समुद्र मागे हटवला आणि किनारपट्टीची जी भूमी आहे, कोकण भूमी, त्याची निर्मिती केली. जय जय रघुवीर समर्थ. यामध्ये पुन्हा मी थोडीशी अडकली, कारण कोकणस्थांचं जे भूमी आहे, कोकण भूमी, त्याची सुद्धा निर्मिती म्हणून आमचं जे आराध्य दैवत आहे ते परशुराम आहे. माझा फोटोसुद्धा परशुरामांच्या सोबतच असतो नेहमी. आमचं आराध्य देव असल्यामुळे, त्याची जयंती असल्यामुळे त्याचा अधिकच आनंद होतो की पूर्ण निशस्त्र झालेले लोक,
समुद्र हटवलाय आणि कोकणाची भूमी यांनी तयार केली, असं त्या कोकणस्थांना त्या ठिकाणी राहण्याची परवानगी दिली. त्यामुळे हे सगळे लोक त्या दिवशीची जयंती मोठ्या प्रमाणात उत्साहाने साजरी करतात 19 तारखेची. मग ही शुक्राच्या सृजनशीलतेचं लक्षण आहे. कारण एखादी गोष्ट संपवणं सोपं आहे. एखाद्या गोष्टीला संपवून टाकलं, खटाखट खटाखट गोष्ट संपवलीच नाही, संपवून चालत नाही. त्यानंतर पुन्हा निर्मिती पाहिजे आणि तीही निर्मिती सुपीक जमिनीत पाहिजे. त्यामुळे सुपीक जमिनीमध्ये निर्मिती होण्यासाठी त्यांनी यांना जागा दिली आणि जे संपवले होते त्यांना संपल्यानंतर या चांगल्या लोकांना, म्हणजे मत्स्यावतारातलं सुद्धा तेच वैशिष्ट्य, जे चांगले आहेत त्यांना धरलं आणि त्यांना आपल्या नावेत बसून भगवंत घेऊन गेले. तसं या ठिकाणी जे चांगले होते, जे ब्रह्म जाणणारे होते, ज्यांना ब्राह्मण्यात माहिती होतं, त्या लोकांना सांभाळून त्या ठिकाणी त्यांना बसवलं आहे. मग हे सुद्धा निर्मितीचं काम, नवनिर्माणाचं काम परशुरामांनी केलं आहे. त्यामुळे परशुराम जयंती साजरी केली जाते मोठ्या प्रमाणात कोकणात. शुक्राच्या सुजनतेचं या गुणाचं उत्तम उदाहरण हेच आहे की त्यांनी नुसतं संपवलं नाही. आपल्याला संपवायला काही लहान मुलंसुद्धा इतके विध्वंसक असतात. मग त्या विध्वंसामध्ये काय करतात, सगळ्या गोष्टी संपवून तोडून फोडून देतात. पण नवीन गोष्ट करा म्हटलं त्यांना करता येत नाही. मग नवनिर्मिती जितकी आवश्यक आहे ती परशुरामांकडून शिकायची. किती कष्टांनी मिळवायच्या सगळ्या गोष्टी, किती दारिद्र्यातून, किती कमी याच्यातून, किती बुद्धीच्या भरोशावर ते लोक पुढे आले. याचं कारण परशुराम आहेत. त्यांचं आराध्य दैवत परशुराम आहे. म्हणून पुन्हा हिमकुंद मृणालाभम दैत्यानां परमं गुरुं सर्वशास्त्र प्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम. असे या भार्गवरामाचं वर्णन करत असताना प्रत्येकाला असा ऊर भरून येतो की इतक्या कठीण प्रसंगामध्ये आम्ही असताना आम्हाला सांभाळणारा जो कोणता अवतार आहे तो आहे परशुराम अवतार, ज्यांनी आमच्यासाठी समुद्र हटवला. अशी ही जी भूमी आहे, प्रगल्भ भूमी आहे, त्या ठिकाणची बुद्धिमत्ता, त्या ठिकाणचे शास्त्र, त्या ठिकाणचं शास्त्र सगळं जपून ठेवण्याचं काम परशुरामांनी केलं आहे. त्यांनी या गुणांचं, त्यांनी जिंकलेली पृथ्वी, पण आणि आता एवढं सगळं जिंकलं आणि पृथ्वीवरती त्यांनी अधिराज्य केलं, ते जिंकलं. पण ते जिंकल्यानंतर शुक्रग्रहाचं जे दुसरं वर्णन केलं ते त्यांना किती लागू पडतं आहे. त्यागाचा ग्रह आहे शुक्र, सौंदर्याचाही आहे आणि त्यागाचाही आहे. मग त्यांनी त्याग करून ही पृथ्वी जी त्यांनी जिंकली ती कश्यप ऋषींना दान केली. म्हणजे हे सद्गुरू होते. म्हणजे यांचं वैशिष्ट्य काय होतं. आता परशुरामांचं वर्णन करत असताना हातामध्ये परशु धरून कुणासाठी एवढे कष्ट केले, या सगळ्या जनतेसाठी केले. अधर्मावर विजय मिळवायचा होता धर्माचा, यासाठी रानोरान फिरले आणि रानोरान फिरून त्यांनी हे कष्ट करून पृथ्वी जिंकली. आणि जिंकल्यानंतर ही अशीच्या अशी इदम न मम म्हणून कश्यपाला दान केली आहे. आता ह्या दानी वृत्तीला काय म्हणायचं, आपण जे काही कष्ट करतो ते सगळे स्वार्थासाठी करतो. 20 वर्ष आयुष्याचे घालवले, घर केलं, घरावर दुसऱ्याचं नाव लिहून द्यायला आपण तयार नाही. आणि अशा प्रकारचे आपण असल्यावर असे शुक्र बलवान असलेले लोक आपल्याला का म्हणून फायदा देतील. त्यांच्यासारखं जर आपण वागलो, त्या अवताराचं वैशिष्ट्य असं आहे की जर त्यांच्यासारखं वागलो तर त्यांची कृपा होणार आहे. आणि त्यांची कृपा म्हणजे भगवत प्राप्ती आहे, दुसरं काही नाही आहे त्यांच्याजवळ. तुम्हाला बुद्धिमत्ता दिली, तुम्हाला शास्त्र दिलं, तुम्हाला शस्त्र दिले आणि हे सगळं करून देण्याचं जी काही तुम्हाला आशीर्वाद पाहिजे तो माझ्या अवतारातून तुम्हाला मिळायला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला तो आनंद देण्याचं काम सुद्धा परशुराम अवतारामध्ये मिळू शकतं. कश्यपांना दान देऊन टाकली. दानाचं दुसरं पण एक उदाहरण अतिशय सुंदर पुढे सोन्याच्या लंकेचं आहे, ते सुद्धा वेळ मिळाला तर सांगते. आता हे जे जिंकलेली पृथ्वी कश्यपांना जेव्हा दान दिली त्यावरून आपण त्यांचं वैराग्य लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे जिंकत असताना तोडफोड हा त्यांचा स्वभाव नाही आहे. यावरती विशेष चिंतन करायला पाहिजे. 1 तासामध्ये आपण ह्या गोष्टी करू नाही शकत. की जो तोडफोड करतो, तोडफोड करणं अतिशय सोपं आहे, पण तोडफोडीनंतर चांगल्या लोकांना जवळ घेऊन सृजन करणं आणि त्यांना तशी संधी निर्माण करून देणं हे नवनिर्मितीचं काम आपले परशुराम करतात आहे. हे दातृत्वाचं लक्षण आहे. हा शुक्राचा गुण आहे. म्हणून सुरुवातीला जेव्हा 3 गुण सांगितले ते 3 गुण आपल्याला मायेसाठी सांगितले. मायेमध्ये शुक्रग्रह काय करतो, मायेमध्ये जनरली 20व्या-30व्या वर्षी जेव्हा लग्न होतात तेव्हा त्यांचा शुक्र चांगला असतो आणि त्यांचा अतिशय उत्तम संसार होतो. तेव्हा ते शुक्राचा कारक त्यांचा संसार असतो. पण हे संसाराचं त्यांचं ते पृथ्वीचं तत्त्व जे आहे ते जर सोडलं तर मूळ त्याचा गुण कोणता आहे ते परशुराम अवतार सांगतो. त्याचं मूळ त्याग आहे, त्याचं मूळ दातृत्व आहे. फक्त करणंच नाही, करण्याचा एकच पात्र नाही. आपले परशुराम काय करतात आहे, इतकी वेळा पृथ्वी जिंकल्यानंतर कश्यपांना त्यांनी 1 मिनिटात, त्यांना स्वतःला राहायला जागा राहिली नाही. ते महेंद्राचल पर्वतावर निघून गेले. मला जागा नाही म्हणे आता, कारण की मी सगळी पृथ्वी दान दिली.
आणि दान दिल्यानंतर मी त्याचा उपभोग घेऊ शकणार नाही असे निर्लेप आहे. पुन्हा शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. ह्या गुरूंनी जेव्हा आपल्याला ही दृष्टी दिली तेव्हा कुठे या दृष्टीने आपल्यासाठी कोण महत्त्वाचं आहे हे बघण्याची क्षमता आपल्याला मिळाली. तर हा त्याचा दातृत्वाचा, शुक्राच्या उच्च असण्याचा हे गुणदर्शन झालं आपल्याला. आणि म्हणून परशुरामांचा अवतार आहे. शिस्त आणि निष्ठा त्यांच्या जीवनामध्ये खूप आहे. शुक्र हा व्यक्तीला एखाद्या विषयावर निष्ठा ठेवायला शिकवतो. आमच्या समोर ग्रंथ आले, आमच्या समोर श्लोक आला, आमच्या समोर सद्गुरू आले, पण आपली जर निष्ठा नसेल तर त्याचा काय फायदा. सगळे सद्ग्रंथ आपण वाचतो, सत्संग आपण करतो, जर त्यावरती निष्ठा नसेल, त्या शब्दांवरती, ब्रह्मवाक्यावरती जर निष्ठा नसेल तर निष्ठा कामाची नाही. जर निष्ठा हवी असेल एखाद्या गोष्टीवर तर परशुरामाचं चिंतन करावं. आणि अक्षय तृतीया आहे त्या दिवशी, त्यामुळे जे काही चिंतन तुम्ही कराल, जे तुम्ही मागाल त्याच्या 10 पटनी, 10 पटनी, 100 पट आपल्याला वापस मिळणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला ती निष्ठा आपल्या मनामध्ये जर आली तर परशुरामांना वंदन करून आणि शुक्राचं नवग्रहाचं मधले जे शुक्र आहे त्याचं जर आपण चिंतन केलं तर आपण जे मागू त्याच्या 10 पट जास्त आपल्याला मिळत आहे. आता ही गोष्ट सांगण्यासाठीच हे अवतार आहे म्हटलं तर काय हरकत आहे. शिस्त आणि निष्ठा म्हणजे माझ्या मनामध्ये शिस्त पाहिजे. जर सद्गुरूंनी सांगितलं आपल्याला की ही गोष्ट आपल्याला करायची, थोडीशीच सांगतात, ते सगळी जबाबदारी तर ते घेतात स्वतः. 14 कोटी 13 कोटी नाम ते घेतात आणि आपल्याला फक्त मम म्हणायला लावतात. पण ते मम म्हणण्याची सुद्धा क्षमता जर आपल्यामध्ये नसेल तर आपला शुक्र बलवान नाही. आपला शुक्र बलवान करणे म्हणजे नवग्रहातल्या शुक्राचं वर्णन करणे, त्यानंतर परशुरामांना त्या अक्षय तृतीयेला वर्णन करणे. परशुराम काही एकाचा नाही, लोकांनी त्याला सगळ्यांना म्हटलंय की यांना फक्त लिमिटेड लोकांमध्ये त्याला बांधलंय असं नाही. ज्या ज्या ठिकाणी वैराग्य आहे, दातृत्व आहे, हा गुण त्यांचा मोठा आहे, तो दातृत्व, ते वैराग्य. आणि आम्हाला आमच्या नामस्मरणाचं जर 10 पट फळ पाहिजे असेल तर अक्षय तृतीयेला परशुरामांचं चिंतन मनन करावं. आणि हे काय आपलं एकट्याचं आहे? आपले कुलदैवत असल्यामुळे आपण एकाबद्दल बोलतो, प्रत्यक्षात त्यांनी पृथ्वीचं धर्मस्थापना केली आहे पृथ्वीवर. याला अगदी मर्यादित न करता त्या अक्षय तृतीयेला परशुरामांचं पूजन केल्याने आपल्या जीवनामध्ये शिस्त आणि निष्ठा वाढते. आणि याचा अनुभव आपण घेऊन पाहावा. जसं आता मी सांगितलं, काशीच्या काठावर त्यांनी सांगितलं की तुम्ही फक्त 3 महिने म्हणे, आणि नेमका तो श्लोक माझ्यासमोर आला की जो परोपकाराय फलंती वृक्षा, परोपकाराय वहंती नद्या, परोपकाराय दुहंती गाव, परोपकाराय इदं शरीरा. आता हे जर सांगणारे असतील आणि हे सांगून यावर जर माझी निष्ठा बसत असेल तर ती परशुरामांची कृपा समजायला काही हरकत नाही. कारण आपली तशी साधना शुक्रग्रहाची व्हायला पाहिजे. शुक्रग्रहाची साधना करत असताना प्रत्येकजण सौंदर्य मागतो, प्रत्येकजण पैसा मागतो, प्रत्येकजण प्रसिद्धी मागतो, पण हे त्याचे समोरच्या भाग झाल्या त्याच्याही गूढ तो आपल्याला नेऊ शकतो. हा परशुराम अवतार सांगतो. कारण इतकंच सगळं त्यांना मिळालं होतं, पृथ्वी त्यांना मिळाली, पण त्या पृथ्वीचं त्यांनी दान केलं. मग आपल्याला जर एखादी प्रसिद्धी, एखादी गोष्ट जर मिळाली तर ती इदम न मम म्हणून सद्गुरूंना दान करण्याची वृत्ती, ही निष्ठा आपल्याला शुक्रग्रह शिकवतो. आणि ती 19 तारखेला आपल्याला संधी आहे. अक्षय तृतीयेला प्रत्येकाने आपल्या मनातलं इप्सित आपल्या परशुरामांना अक्षय तृतीयेला जर सांगितलं तर ते 10 पट नाही 100 पट वाढवून आपल्याला वापस मिळतो. आपल्या श्रद्धेवर तर सगळं चालतं. मग निष्ठा ठेवायला शिकवतो. परशुराम हे आपल्याला पितृवचनासाठी आणि धर्मासाठी प्रसिद्ध आहेत. जसे रामांनी वनवास भोगला तसे आपले परशुराम सुद्धा पितृवचनासाठीच प्रसिद्ध आहेत. त्याच्या कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. कथांवर माझा भर नसतो, आपला भर असतो जरा सखोल जाऊन आपल्या संबंधित काय आपल्याला त्यातलं उचलता येईल. पितृवचनासाठी एक क्षण सुद्धा विचार केला नाही. वडिलांनी असं करायला सांगितलं तेव्हा की तुला आईला मारायचं आहे म्हटलं, 1 मिनिटात. एवढी श्रद्धा आपली कधीतरी कोणावर असते का? ते वडिलांवर तर सोडा, कोणावर तरी, स्वतःवर तरी आपली श्रद्धा असते का? त्यामुळे परशुरामांना त्यांच्या कथा ऐकून आणि त्यांचं दातृत्व, त्यांचं कर्तृत्व आणि त्यांचं निस्पृहता बघून आपण त्याच गोष्टी मागितल्या तर त्याच्या 10 पट परशुराम आपल्याला देतील. कारण धर्मासाठी अत्यंत कठोर, धर्मासाठी आणि वचनासाठी अत्यंत कठोर, आणि त्याच अवताराच्या सोबत रामावतार आहे. दोघं मिळून एकावेळी 2 अवतार आहे विष्णूंचे. यावेळी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा 2 अवतारांचं वर्णन आहे. परशुरामांचं आणि रामाचं 2 राम एकत्र येत आहेत.
आणि एक राम कसे आहेत आणि एक राम कसे आहे हे सगळ्याचं मिश्रण आपण त्यातून नवनीताच्या गोळ्यासारखं काढू शकतो. हे कठोर आहेत, हे निष्ठा पालन करतात जसे रामांनी सुद्धा केले आहे. रामांनी निष्ठा पालन ह्यांनी सुद्धा अत्यंत कठोर झाले. त्यांची पितृभक्ती म्हणजे आपल्याला जमदग्नी आणि रेणुकेची गोष्ट माहिती आहे, ही शुक्राच्या समर्पण गुणामुळे. शुक्राचा जो समर्पण गुण जो आपल्याला माहितीच नसतो, कारण पत्रिका बघायला गेलो की पहिल्यांदा मला सुख कधी मिळेल हेच आपण विचारतो आणि त्या सुखाच्या मागे सुख मिळाल्यानंतर काहीतरी दान करायला पाहिजे ही वृत्ती आपण त्या शुक्राकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे आपण परमपदापर्यंत पोचू शकत नाही. देतो तो सगळं आपल्याला जे द्यायला पाहिजे ते, पण तिथेच आपण रमतो. परशुराम म्हणतात सगळी पृथ्वी जिंकल्यानंतर सुद्धा मी जे कश्यपाला दान केलं आहे तसं तुम्ही तुमचं सगळं आपल्या सद्गुरूंना आणि परोपकारासाठी दान केलं तर माझा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. ही शुक्राची बाजू सांगण्यासाठी हा अवतार आपण समजू शकतो. नंतर त्याग केलाय त्यांनी, परशुरामांनी सगळं काही जिंकलंय, पण स्वतः उपभोग न घेता कश्यपांना म्हणजेच ते दान करून टाकलंय. मग कश्यपांना दान केल्यानंतर त्या दानी वृत्तीला त्या ठिकाणी प्रणाम करायचा आहे. असं दान तुम्ही केलं, इदम न मम म्हणत त्यांनी जसं वागलं तसं मला वागावं अशी इच्छा निर्माण व्हावी या अवतारातून, यासाठी आपलं हे चिंतन आहे. नंतर या ठिकाणी सगळे लोक, आता रामावताराचं जर वर्णन केलं आपण, रामावतारामध्ये पूर्ण त्याला कुटुंब आहे. रामाला 3 भाऊ, 4 भाऊ आहेत, आया आहेत, वडील आहे, सासू आहे, सासरे आहे, बायको आहे, सगळं आहे रामांना. म्हणजे गृहस्थ आहे. नर अवतारामध्ये गृहस्थ जीवन जगणारे राम, गृहस्थाचा आदर्श स्थापन करणारे राम, आपले परशुराम एकाकी आहे. एकाकी आहेत म्हणजे एकाकी राम आणि कुटुंबवत्सल राम दोन्हीही आपण बघायचं आहे. दोन्ही अवतारांचं वर्णन करत असताना शुक्राची त्याच्यामधली लीला बघत असताना आपण बघायचं आहे की त्यांना खरंच संसाराचा किती मोह असणार आहे. रामांना सुद्धा संसार करून सुद्धा काय मोह असणार आहे. आणि हे म्हणायलाच एकाकी तपश्चर्या करणारे आहेत. त्यांना कुटुंब नाही. त्यांनी जे काही केलं ते सगळं सगळ्यांच्या कल्याणाकरता केलं आणि आजही ते तपश्चर्या करण्यासाठी महेंद्राचल पर्वतावर ओडिसामध्ये जो आहे तिथे आहेत. सूक्ष्म रूपाने अजूनही त्यांचा वास आहे. कारण आपल्याला माहिती आहे की अश्वत्थामा, बलिर्व्यासो, हनुमानश्च विभीषणः, कृपपरशुरामश्च सप्तैते चिरंजीविनः. आणि या चिरंजीवांचा कलियुगामध्ये अतिशय उत्तम उपयोग सद्गृहस्थ करून घेऊ शकतो, सद्गुणी गृहस्थ करून घेऊ शकतो. ज्याच्याजवळ धर्मकार्य करण्याची इच्छा आहे त्या इच्छेने जर त्यांचा चिरंजीव अवतार असल्यामुळे आपल्या मनातले सगळे संकल्प आपण जर 19 तारखेला म्हणजे अक्षय तृतीयेला परशुरामांच्या चरणी जर सांगितले तर परशुराम अजूनही जसे हनुमंत चिरंजीव आहेत तसेच परशुराम जिवंत चिरंजीव असल्यामुळे ते तत्व अजूनही जागृत आहे आणि त्याचा अनुभव आपण घेऊ शकतो. हे सुद्धा त्या अवताराचं एक कारण आहे. हे कारण काही चिरंजीव असल्यामुळे कोणत्याही जीवाला जर शिस्त असेल, न्याय असेल, सत्य असेल, शास्त्र असेल, शस्त्र असेल, या सगळ्या गोष्टी जर असतील आणि काहीतरी करण्याची इच्छा असेल, परोपकार करण्याची, या सगळ्या गोष्टी एकत्र येणं म्हणजे आपला शुक्रग्रह बलवान व्हायला पाहिजे ना. आधी आपला जर शुक्र नसेल तर आपण या गोष्टींकडे बघणारच नाही. आणि जो त्या ठिकाणी बघत असेल त्या ठिकाणी त्याचा नक्की शुक्राचा त्याला अनुभव येईल आणि तो शुक्रग्रह त्याला तसं. बाकीचे पूजापाठ आणि बुवाबाजी करण्यात काही अर्थ नाही. आपल्या नक्षत्राप्रमाणे, आपल्या पत्रिकेप्रमाणे, आपल्या नक्षत्राप्रमाणे जो अवतार आहे त्या अवताराचं जर आपण चिंतन केलं तर आपल्याला नैसर्गिक पद्धतीने भगवंतापर्यंत पोचता येतं. त्या त्या ग्रहाचं ते वैशिष्ट्य आहे. मग त्यांनी जर त्याग दाखवला, त्यांनी जर शिस्त दाखवली, त्यांनी जर आपल्याला सांगितलं की असं करायला पाहिजे, तसं वागण्याची जर माझी इच्छा झाली त्या साधकाची, तर परशुराम तयार आहेत. आणि चिरंजीव अवतार असल्यामुळे त्याला तर दुमत असण्याचं काही कारण नाही. आणि आपले सगळे सत्य संकल्प कल्की अवतारामध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी या सप्तचिरंजीवांची आहे. तुम्ही सगळं बोला, तुमचं जे काही बोलायचं असेल ते बोला आणि ते सगळं मी तुमचं कल्कीपर्यंत नेणार आहे आणि कल्की सगळ्यांचं ऐकणार आहे. हे करण्यासाठीच आम्ही सप्तचिरंजीव या ठिकाणी आहोत. हे अवताराचं वैशिष्ट्य आहे. जे गेले त्याबद्दल बोलत नाही. मत्स्यावताराबद्दलही बोलत असताना मत्स्यावतारातलं जे बीज आहे ते मनूसुद्धा आपण आहेत म्हणतात, त्याचं मी बोलते मत्स्यावताराच्या वेळी. आता तर इथे प्रत्यक्ष चिरंजीव रूपामध्ये जे 7 जण आपल्यासाठी आहेत ते केवळ आणि केवळ तुमचे सत्यसंकल्पाचा दाता श्रीराम जेव्हा म्हणतात तेव्हा तो श्रीरामापर्यंत नेण्याचं कार्य आणि हे सप्त चिरंजीव करतात. आणि ते महेंद्राचल पर्वतावरती आहेत. मग ज्याचा शुक्र असेल चांगला पत्रिकेमध्ये, तो सौंदर्यामध्ये, प्रसिद्धीमध्ये आणि पैशामध्ये न रमता परशुरामांचं जर चरित्र वर्णन ऐकलं, त्यांनी कथा ऐकली, तर तो परशुरामांच्या चरणी नतमस्तक होणार
आणि त्याला वैराग्याची प्राप्ती होणार, जी अवतारामध्ये त्यांनी करून दाखवलं. ते लोक बोलत नाही. राम आणि भार्गवराम जे आहेत ते बोलत नाहीत. कृष्ण जसा भगवद्गीतेत बोलतो तसे हे न बोलणारे पण हृदयाला भिडणारे असे अवतार आहेत. अशा अवतारांचं वर्णन जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्या मनातले जे काही सत्य संकल्प असतील ते प्रत्येकजण 19 तारखेला त्यांच्या फोटोसमोर, त्यांच्या मूर्तीसमोर आपण ते सांगू शकतो, कारण ते सप्त चिरंजीव आहेत. नंतर जेव्हा परशुरामांनी 21 वेळा पृथ्वी क्षत्रिय केली आणि सर्व भूमी कश्यपांना दान दिली, तेव्हा स्वतःसाठी जागा उरली नाही हे सांगितलं, तर त्यांनी सूक्ष्म रूपामध्ये महेंद्र पर्वतावरती वास्तव्य केलं. आता रामायणामध्ये काय महत्त्व आहे त्याचं ते पण सांगते. रामायणामध्ये महत्त्व असं आहे की हनुमान आणि महेंद्र पर्वतांची जी कथा आहे त्यामध्ये जेव्हा वानरसेना सीता करता निघाली तेव्हा दक्षिण दिशेला गेली, तेव्हा हनुमान या पर्वतावरून उड्डाण करून समुद्रावरून उडी मारून पुढे गेले, तो महेंद्र पर्वतावरूनच गेले. मग त्या ठिकाणी परशुरामांची आणि रामांची सुद्धा भेट झाली. तर त्याला म्हटलं हा आनंदाचा अवतार का म्हणते आज 19 तारखेची गोष्ट, कारण 2 विष्णू अवतारांची भेट आहे. राम आणि परशुराम यांची दोघांची पण भेट आपल्या महेंद्र पर्वतावरती झालेली आहे. हनुमंताच्या साह्याने श्रीरामांनी शिवधनुष्य तोडलं. आता ही लीला असते बरं प्रत्येकाची, त्या लीलेला लीलेसारखंच घ्यायचं आहे. श्रीरामांनी जेव्हा शिवधनुष्य तोडलं आणि हे जर त्याचाच अवतार आहे विष्णूचा, रामही आहे आणि परशुरामही आहे, दोघंही जर अवतारच आहेत, तर यांना क्रोध येण्याचं काय कारण आहे? जेव्हा श्रीरामांनी धनुष्य तोडलं हे सगळं ठरलेलं आहे. जेव्हा तोडलं यांना मोठा राग आला, इतका क्रोध आला जसा मंगळ ग्रह त्यांचा पुढे आल्यासारखा इतका क्रोध आला. आणि मग त्यांना राग आल्यावर त्यांनी जेव्हा समोर बघितलं, जेव्हा श्रीरामांनी त्यांना शांत केलं आणि जवळ जेव्हा समोरासमोर आले तेव्हा त्यांची जी दिव्य दृष्टी एकमेकांवरती पडली तेव्हा ते शांत झाले आणि त्यांनी तो कार्यभार आपल्याला जो आता माझं जे कार्य आहे ते कार्य मी आता सोडतो आणि माझं कार्य, इतकी महत्त्वाची गोष्ट आहे आता ही, त्यांच्यावरती त्यांच्या दृष्टीनी आणि त्यांच्या वागण्यानी रामांच्या जेव्हा यांना अतिशय आनंद झाला, कृतकृत्य झाले ते की मला माझं जे राज्य आहे किंवा माझी जी सत्ता आहे किंवा मला जे काही करायचं आहे ते सगळं दुसऱ्याच्या हातात सोपवत असताना उत्तराधिकारी पाहिजे की नाही कोणीतरी, गादी चालवायला उत्तराधिकारी तसा पाहिजे, गुरुला शिष्य चांगला पाहिजे, वडिलांना उत्तम मुलगा पाहिजे आपला वंश नेण्यासाठी, असा हा मला उत्तराधिकारी मिळाला म्हणाले राम. आणि रामासारखा उत्तराधिकारी परशुरामांना मिळाला आहे. परशुरामांचं त्याग, परशुरामांचं सगळं केलेलं कर्तृत्व आणि एवढी सगळी मिळवलेली त्यांनी न्यायप्रियतेचं जे धुरा आहे ती धुरा श्रीरामांच्या हातात देताना त्यांना किती आनंद झाला असेल. या 2 अवतारांचं वर्णन, ह्याच अवतारामध्ये 2 विष्णू अवतारांचं वर्णन येतं आहे. त्यामुळे त्यांचा जो आनंद आहे तो गगनात मावत नव्हता. कारण मला असा सापडला आहे की जो माझ्या इतका नव्हे माझ्यापेक्षा काकणभर जास्त श्रेष्ठ आहे असा मला सापडला. आता माझं सगळं कार्य तुझ्या हातामध्ये देऊन मी कृतकृत्यपणे भगवंताचं नाम घेत महेंद्रचल पर्वतावरती तपश्चर्याला बसतो. बरं, नुसता बसत नाही, जर एखाद्या भक्तांनी जर माझं नाव घेतलं तर त्याला मी प्रसन्न होऊन त्याचा संकल्प परमतत्वापर्यंत पोहोचवण्यासाठी मी त्याच चिंतनात घडलेला आहे. आता इतके सुंदर वर्णन ऐकल्यावर आपल्या जीवाला किती आनंद होतो. कधी येईल 19 तारीख आणि कधी येईल अक्षय तृतीया आणि कधी आपले सत्यसंकल्प त्यांना सांगू. कारण सत्यसंकल्प काय आणि साधे संकल्प काय हे जर समजत असतील तर शुक्र ग्रह बलवान आहे. म्हणून शुक्राची प्रार्थना करायची, बाबा तुला जे योग्य वाटेल ते कर. आणि अशा प्रकारची प्रार्थना मला परशुरामांपर्यंत पोचवायची आहे. आणि परशुराम काय करतील, अहंकाराच्या विरुद्ध नम्रता, कारण यांचा जो अहंकार होता त्याच्यासमोर नम्रता उभी होती. दोन्ही एकाचेच अवतार आहे, काही काळजी करण्याचं कारण नाही आहे. दोघंही एकाचेच अवतार असले तरी हा अहंकाराचा पुतळा आणि हा नम्रतेचा पुतळा दोघंजण उभे राहिले. सर्व क्षत्रियांना पराभूत केल्यामुळे प्रचंड पराक्रम त्यांच्या अंगामध्ये थोडासा अहंभाव होताच. म्हणजे अवतारामध्ये असल्यामुळे त्यांना थोडासा अहंभाव होता. पण श्रीराम मात्र अतिशय नम्र, संयमी. पुढे जेव्हा त्यांनी रावणाला मारलंय श्रीरामांनी तेव्हा सुद्धा ते काय म्हणाले होते, हे माझ्यामुळे नाही गेलेला, तो त्याच्या कर्माने गेलेला आहे असं म्हणणारे श्रीराम. आणि ह्यांनी जेव्हा पृथ्वी जेव्हा निक्षत्रिय केली तेव्हा त्यांना थोडासा अहंकार झाला. याच्या विरुद्ध राम आहेत की त्यांना अहंकाराचा सुद्धा नाही आहे रामांजवळ. मग त्यामुळे नम्रतेचा विजय झाला आणि परशुराम आधीचे असून सुद्धा त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला.
की माझा जो उत्तराधिकारी आहे तो राम आहे पुढे स्वतः, आणि याची रामराज्याची सुरुवात आपण उद्यापासून झाली असं म्हणायला काय हरकत आहे, 19 तारखेपासून. कारण मंत्रे तीर्थे द्विजे देवे सर्वज्ञे भेषजे गुरव, यादृशी भावना यस्य. जशी भावना आपली असेल तसं आपण त्याला तसं फळ मिळतं. पेराल ते उगवेल, साध्या भाषेत पेराल ते उगवेल. उद्या जर आपण असं पेरलं की हा माझा सत्यसंकल्प श्रीरामांपर्यंत जावा, का नाही जाणार परशुरामांच्या साह्याने. कारण परशुरामांनीच एकमेकांची गळाभेट घेतली आहे आणि सांगितलं माझा उत्तराधिकारी रामा तू आहे. आणि पुढचं रामराज्य कसं झालं हे आपण बघतोय. रामांचं जे राज्य आहे ते रामांचं राज्य त्यांनी त्यांच्या हातात जेव्हा दिलं तेव्हा त्यांना किती कृतकृत्य वाटलं असेल याची कल्पना आपण करू शकतो. आणि ह्याच कल्पनेमध्ये आपण रमायला पाहिजे. आता भगवान शिवांचं धनुष्य यांनी भंग केलं म्हणून त्यांनी त्यांची शक्तीची थोडीशी परीक्षा पण घेतली आपल्यासाठी. थोडीशी एकदम नाही मानले ते, थोडीशी आपल्यासाठी रामा असं कसं केलं वगैरे करून त्यांना आपल्यासाठी थोडीशी परीक्षा द्यायला लावली. आणि परीक्षा दिल्यानंतर अर्थातच त्यांना विष्णू धनुष्य दिलं. हास्यास्पद अशी गोष्ट आहे, म्हणजे भक्ताला हास्य वाटणार आहे की दोघंही विष्णूचा अवतार आहे आणि कुठून आणलं असेल विष्णू धनुष्य त्यांनी. कल्पना करू आपण. आता रामानंद सागर तर आपण नाही आहे, कल्पना करायला पाहिजे दोघंही विष्णू अवतारात आहे. कुठे ठेवलं आहे, कोणी आणलं असेल, ह्यांनी आणलं असेल का त्यांनी आणलं असेल, सगळं सारखंच आहे. ह्यांनी आणो का त्यांनी आणो, पण विष्णू धनुष्य आणलं. आणि विष्णू धनुष्यही अर्थात रामांनी प्रत्यंचा लावली आहे त्याच्यावर सुद्धा. कारण राम असे आहेत ना की राम जे हातात घेतील ते पूर्ण करतात. सत्यसंकल्पाचा दाता श्रीराम स्वतःच आहेत. त्यामुळे विष्णू धनुष्यसुद्धा त्यांनी त्याला प्रत्यंचा धरली. आणि हे इतके गदगद झालं यांना परशुरामांना, रामा मी अगदी आता तुझ्या पुढे काय बोलू, माझ्याजवळ शब्द नाही. मग आव्हान वगैरे सगळा क्रोध शांत झाला आहे. त्या क्षणी परशुरामांना जाणवलं की श्रीरामच आपले पुढचे धर्मसंस्थापक आहेत. आणि नाही आहेत का. अनेन प्रियताम देवो भगवान जानकी पती श्रीरामचंद्र पूर्वेशाम अस्माकं कुलदैवतम. श्रीराम अवतारामध्ये ते विशेष वर्णन करणार आहे रामांचं. पण रामांचं वर्णन करत असताना आपल्या लक्षात येतं की वा 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 असे धर्मस्थापक राम आपल्या परशुरामांनी त्यांच्या हाती धुरा दिलेली आहे. नंतर त्यांनी अभिमान अज्ञान सोडून श्रीरामांना वंदन केलं. बघा इतका मोठा अवतार आणि त्यांनी श्रीरामांना वंदन केलं. असे आपले श्रीराम आहेत, काही न करता. त्यांच्यासमोर कोणताही क्रोध नाही, कोणत्याही प्रकारचं कपट नाही. तुम्ही असं कसं म्हणता, असं नाही, अहो मी कोण आणि तुम्ही बोलता, असं काहीच नाही. त्यांनी त्यांच्या कर्तृत्व म्हणजे श्रीरामचंद्र कधी बोललेच नाही आहेत. न बोलता सुद्धा त्यांनी जे काही स्थापना केली आहे ना त्या स्थापनेला प्रणाम आहे. न बोलता. आणि ते त्याच्या आधीचे आहेत कृष्णांच्या लक्षात आलं की न बोलता काही चालत नाही, लोक आणखी गोंधळात चालले, त्यामुळे त्यांनी बोलणं सुरू केलं. यांचं न बोलताचं जे काम आहे ते आपल्यासारख्यांना जे चिंतन मनन करतात त्यांना ते अधिक आकर्षक वाटतं. की अशा या माझ्या विनम्र रामांना परशुरामांनी नमस्कार केला. मग नकानं रागवू त्यांच्या क्रोधावर. आपण सगळेजण त्यांना म्हणतो किती क्रोधिष्ठ, किती रागीट आहे, आणि ब्राह्मण असं करतात तसं करतात, हे ब्राह्मणांचे आहे, हे थोडेसे आहे, हे मोठे आहेत. ह्या सगळ्या गोंधळामध्ये जे लोक जेव्हा राहतात ना तेव्हा खरंच असं वाटतं काय अर्थ आहे सगळ्या गोष्टींना. असे हे जे चिडलेले, चिडके, रागीट, क्रोधित, कारण कष्ट करून क्रोध आला होता त्यांना, इतकं सगळं करून मला पुन्हा असं बघावं लागतं. जेव्हा नम्र श्रीराम दिसले तेव्हा बाकी कसे शांत झाले असतील. म्हणजे आपण एखाद्याच्या शोधात असतो, एखादी गोष्ट आपल्याला मिळवायची असते आणि तीच गोष्ट समोरून उभी राहिली की कसा आनंद होतो. जसा परमहंसांना आपले नरेंद्र उभे राहिले तेव्हा झाला. जेव्हा विवेकानंद समोर आले धावत धावत गेले. जसा सुदामा होता तसा धावत धावत श्रीकृष्ण गेले. तसं शबरीच्या समोर राम गेले. तसं झालं यांचं की मला कुणाच्या तरी हातात धर्माची धुरा द्यायची आहे आणि समोर श्रीराम आहे. वा काय हा योग आहे. मणिकांचन काय कसला योग आहे हे समजणारे आम्ही, डोलणारे आम्ही भाग्यवान आहे. आणि असं जे भाग्य जे देव आपल्या समोर उभं ठाकतंय ते म्हणजे त्यांनी नतमस्तक होणे. परशुरामांनी श्रीरामांपुढे नतमस्तक होणे. नतमस्तक होणे नसून तो धर्माचा आदर आहे. आणि असे आपले रामचंद्र जे धर्माचा आदर्श निर्माण करत असताना एक अक्षरही अवक्षरही तोंडातून काढत नाहीत. आणि त्यांच्यासमोर विष्णू धनुष्य त्यांनी प्रत्यंचा लावली आहे आणि त्यांना नमस्कार केलेला आहे. त्यांनी अभिमान अज्ञान सगळं सोडलं आहे आणि युग प्रवर्तनाचा संकेत त्यांना दिला आहे. आता यानंतर इथपर्यंत मी आणून सोडलं, निक्षत्र केलं, पण त्यांच्यातली दुष्टवृत्ती जात नाही रामा. तर तुमचं पुढचं कार्य तुम्ही स्वतःच्या कृतीतून करा.
मग त्यासाठी त्यांना हे जे आयुष्य मिळालं ते 14 वर्षाचा वनवास आणि या सगळ्या काही घटना त्यांनी त्यांना न बोलताच सांगितलं की हो हो, काळजी करण्याचं कारण नाही. अतिशय उत्तम अशा हातामध्ये ते राज्य जाणार आहे. आणि अशा प्रकारचा तो पुढचा त्यांचा प्रवास आपण कल्पना करू शकतो. म्हणजे मी इतकं कष्टाने मिळवलं आहे आणि कष्टाने मिळवत असताना सत्पात्री दान हा जो शब्द आहे तो त्या ठिकाणी लागू आहे. हे मी दान देतो आहे धर्म, कुणाच्या हातात? रामाच्या. आणि ते रामांनी कसं केलं ते एखाद्या रामभक्ताला सांगणं कठीण आहे. मग युग परिवर्तनाचा हा संकेत त्यांनी, युग बदलत आहे. युग जेव्हा परिवर्तन होतं, आता जसं युग परिवर्तनाचेच दिवस आहेत, तर या युग परिवर्तनाच्या मध्ये परशुराम क्रोध आणि दंडाचे प्रतीक अधर्म नाशासाठी होते, तर श्रीराम मर्यादा, धर्म आणि आदर्श जीवनाचं प्रतीक आहे. या दोघांचं मिलन हा अवतार ह्या फक्त दोघांनाच एकत्र आहे. बाकी सगळे, कारण आता कसं थोडंसं प्रगल्भ होत गेली आहे संस्कृती. आधी जो मत्स्यावतार झाला तेव्हा जीवसृष्टी नव्हती, कुर्मावताराच्या वेळेस जीवसृष्टी नव्हती, वराह अवताराच्या वेळेस जीवसृष्टी नव्हती. मग आता जे करतायत ते सगळे आहेत ना लोक त्यांच्यासमोर, त्याच्यामुळे त्यांचा विनाश करत करत धर्मस्थापना करायचे लोकांच्या वृत्तीप्रमाणे. त्यामुळे अवतारात बदल आहे आणि त्या अवतारात जे बदल होतात त्या त्या काळानुरूप तसे तसे बदल होत असताना तसे तसे ते शिकवत राहतात कोणकोणत्या पद्धती धर्म आणि जीवन. या भेटीतून काय झालं? परशुराम आणि रामांच्या भेटीतून दंडयुगातून दंड करत होते की नाही, दंडाने स्थापना करत होते ना, दंडयुगातून मर्यादा युगात संक्रमण झाले. जय जय रघुवीर समर्थ. दंड करून काही फायदा नाही, मर्यादा. म्हणून धोब्याची सुद्धा गोष्ट श्रीरामांनी ऐकली. आता कुणीच कोणाचं ऐकत नाही. म्हणजे सरळ सरळ आरोप राज्यांवरती होतात आहे, मंत्र्यांवरती होतात आहे, सरळ आरोप आहेत, ते सुद्धा ऐकत नाहीत. आणि ह्यांनी कोणीतरी कुठेतरी सांगितलं आणि त्याच्यावरून त्यांनी ऐकलं. म्हणजे धर्माचं वागणं, त्यांचं स्वतःचा त्याग, सीतेचा त्याग, हा त्याग आहे सगळा त्यांचा लोकांसाठी. आता तर स्पष्ट नावं येतात. आपण सुद्धा पाहिलेले मंत्री असे आहेत की थोडासा जरी दोष राहिला तर लागलीच मंत्रिपदाचा त्याग करणारे लोक आपण सुद्धा पाहिले आहेत. आताची परिस्थिती बघितल्यानंतर ह्यांचा त्याग बघा, एक कुठेतरी कोपऱ्यात धोपी. आणि असा संक्रमणाचा काळ जो आहे ना, तो काळ परशुरामांनी त्यांच्या हातात सोपवला की तुला अशा धर्माची स्थापना करायची. आणि वडिलांना दिलेलं वचन म्हणजेच गुरूंना दिलेलं वचन, म्हणजे संक्रमणाच्या मीन संध्येवरती दिलेलं वचन कसं पाळावं लागतं हे सांगणारे आपले रामचंद्र, त्यांचा अवतार सूर्याच्या कुळामधले जे सूर्यग्रहाला प्रेषित आहे त्याचं आपण सूर्यावतारामध्ये वर्णन करणारच आहे. मग अहंभावाच्या विरुद्ध नम्रता आहे, दंडाच्या विरुद्ध धर्म आहे. आता महाभारतामध्ये पण त्याचे संदर्भ आहेत. हा भाग मला वाटतं 2 भागामध्ये होईल, कारण आपल्याला थांबावं लागतं आहे, कारण थोडासा मोठा भाग आहे परशुरामांचा. तर हा 2 भागांमध्ये वर्णन करू. महाभारतामध्ये सुद्धा आलेलं आहे की महाभारतामध्ये कर्ण आणि अर्जुन दोघं होते ना, जेव्हा पांडव कौरवांचे गुरु दोघांचेही असल्यावर परशुरामांकडे कर्ण जेव्हा विद्या शिकायला गेला तो याच पर्वतावरती गेलाय. म्हणजे कौरवांच्या काळात सुद्धा अर्जुन देखील दिव्यास्त्रांच्या प्राप्तीसाठी इथेच गेला होता, महेंद्राचल पर्वतावर. मग ही शुक्राची ऊर्जा आहे. 2 मिनिटं आहे म्हणून पुढे करते. शुक्राची ऊर्जा म्हणजे काय की तपश्चर्या आणि विद्या. तपश्चर्या आणि विद्या दोन्ही या शुक्राच्या ऊर्जा आहेत. म्हणून सुरुवातीला मी भर जो दिला, सौंदर्याचा कारक नसून शुक्र हा तपश्चर्याचा आणि विद्येचा कारक आहे. मग जे जे विद्यावान आहेत ते सगळे शुक्राच्या आधिपत्याखाली आहेत, जे जे तपश्चर्या करतात ते सगळे शुक्राच्या आधिपत्याखाली आहेत. आणि प्रत्यक्षात त्यांना संपत्तीचा, प्रसिद्धीचा, कशाचा गर्व नाही असे जर लोक कुठे दिसतील तर सगळे शुक्राच्या आधिपत्याखाली आहे, ज्यांच्या 12व्या स्थानी शुक्र आहे. एकांत आणि तपश्चर्या यांना खूप आवडते. एकांत आणि तपश्चर्या. आपल्याला जर एकांतात राहायला लावलं तर आपण म्हणतो एकांतामध्ये घर खायला उठतं, नकारात्मक विचार येतात. हे म्हणतात जितकं एकांतात राहू तितकी आमची तपश्चर्या फळायला येईल आणि तितकं आम्ही आपल्या ते सगळं कारक परशुराम आहेत. एकांतातले एका अथांग विजयानंतर, एका शब्दात संपवते, एखादा अथांग विजय ज्यांना मिळाला आहे. अथांग विजय म्हणजे खूप काही संपत्ती आपल्या जीवनामध्ये आपल्याला मिळाली आहे. कशाची? बुद्धीची म्हणा, पैशाची म्हणा, कशाची तरी जर संपत्ती आपल्याला अथांग मिळाली आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाने जर ती मिळाली तर त्या विजयानंतर जर शांतता मिळायची असेल तर ती महेंद्राचल पर्वतावरच्या परशुरामांचं वर्णन केल्याशिवाय मिळणार नाही. इतका त्या महेंद्र पर्वताचं वर्णन आहे. म्हणजे मिळाले किती लोक शेवटी तळमळतात ना की इतकं सगळं आमच्याजवळ आहे पण आम्हाला शांतता नाही आहे. याचं कारण
त्या व्यक्तीची तुम्ही तपश्चर्याच केली नाही, त्याची अजून साधनाच केली नाही, त्याचा तुम्ही त्याच्यापर्यंत गेले नाही. एकदा का त्याच्याजवळ गेले की वैराग्य आणि तपश्चर्या याचं मूर्तिमंत उदाहरण परशुराम असल्यामुळे, जे साठ्यांच्या बाबतीत एकदा सांगितलं होतं, त्यांनी अतिशय सर्जरी केली. सर्जरी केल्यानंतर त्यांचा नक्की शुक्रचा ग्रह त्यांचा बलवान झाला असेल आणि त्यांनी ताबडतोब काशी विश्वेश्वराला जाऊन ही सगळं इदम न मम म्हणून अर्पण केलं आणि मुक्त झाले. त्यांना इतकं शांत आणि थंड वाटलं की मला हलकं वाटतंय. हे सगळे शुक्राचे परिणाम आहेत. मग या सगळ्यामध्ये एक अथांग विजयानंतर, आणि विजयीच लोक असतात सगळे, आपण जे काही संसारामध्ये मिळवलं आहे ते सगळं मिळाल्यानंतर जर शांतता नसेल तर काय फायदा. त्यामुळे सगळ्या विजयानंतर कोणता तरी एक क्षण असा यावा, जो आता 19 तारखेला येतोय, त्या क्षणी आपण सगळं त्यांना अर्पण करून द्यायचं. असा हा जो परशुराम अवतार आहे, त्या अवतारामुळे, त्याला शरण गेल्यामुळे आपल्या जीवनामध्ये रामराज्य येणार आहे, हे निश्चित धरायचं आहे. कारण त्यांनी सांगितलं शिस्तीचा, आणि कशाचा ग्रह आहे तो? शिस्त आणि निष्ठा याचा ग्रह असल्यामुळे आमची निष्ठा अशी आहे की आमच्या जीवनात रामराज्य यावं असं वाटत असेल तर आपल्या अक्षय तृतीयेला, ज्या दिवशी परशुरामांचा अवतार झाला त्या दिवशी त्यांना ते मागितलं, तर ते चिरंजीव तत्व असल्यामुळे ते देण्याची त्यांची 100% तयारी नाही, ते उत्सुकता. उतावेळा, रामकार्य उतावेळा हा शब्द आपण मागच्या निरूपणात बघितला आहे की रामकार्य उतावेळा, हे सगळे उतावेळ आहे रामकार्य करण्यासाठी. फक्त आपण नतमस्तक होण्याची वेळ आहे. म्हणून त्यांनी म्हटलं आहे की या अथांग विजयानंतर जर आपल्याला छान छान मोठा विजय जर मिळाला, त्यानंतर जर शांतता पाहिजे असेल तर आपल्याला या परशुरामांना वंदन करणं याच्यासारखं अक्षय तृतीयेचं पुण्य भाग्य आपल्याला नाही. या ठिकाणी थांबते आणि जय जय रघुवीर समर्थ. आवाहनं न जानामि न जानामि तवार्चन पूजांचैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीकृष्ण. जय श्री कृष्ण.